बाबासाहेब म्हणायचे, त्याचा उल्लेख माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी केलेला आहे की हे संविधान जर चांगल्या लोकांच्या हातात असेल तरी संविधान चालेल, अन्यथा हे संविधान चालणार नाही. हे संविधान चालणार नाही म्हणजे काय होणार? हे संविधान चालणार नाही म्हणजे या देशाची लोकशाही ही पायरी तोडली जाणार. हे संविधान चालणार नाही म्हणजे तुम्हाला जी सनद, तुम्हाला अधिकाराची सनद संविधानाने दिली आहे ते अधिकार संपणार. आणि म्हणून हे संविधान पर्व आपण चालू करून राहिलो आहे. बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की चांगल्या लोकांच्या हातात असेल तर चांगल्या लोकांच्या हातात हे लोकशाही शिल्लक आहे का? आपण थोडा विचार करायला पाहिजे. आपल्या देशाची लोकशाही शिल्लक आहे का? या प्रश्नाचं उत्तर जर कुणाला विचारलं, कोणताही अभ्यासू विद्यार्थी असेल, चांगला राज्यशास्त्राचा अभ्यासक असेल, समाजशास्त्राचा अभ्यासक असेल, तर त्याचं उत्तर नाहीच येणार आहे. त्याचं कारण या देशामध्ये जे घडून राहिलेलं आहे त्याचं आपण थोडंसं विश्लेषण करण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये शासक, कोणताही राजा, कोणताही प्रधानमंत्री, कोणताही राष्ट्रपती या देशामध्ये निरंकुश राजा होऊ शकत नाही, निरंकुश सत्ताधारी होऊ शकत नाही, याची व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये करून ठेवलेली आहे. म्हणजे पार्लमेंटमध्ये आपण जो निर्णय घेतो त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम, त्या ठिकाणी झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम आपण एक्झिक्युटिव्हकडे सादर करतो. आणि जर कायदा पार्लमेंटमध्ये तयार केलेला कायदा राज्यघटनेच्या चौकटीत नसेल तर त्या कायद्याला आव्हान देण्याचं काम आपण सुप्रीम कोर्टामध्ये करतो. म्हणजे ती व्यवस्था सुद्धा केलेली आहे. म्हणजे हे डिव्हिजन ऑफ पॉवर जे झालेलं आहे, सेपरेशन ऑफ पॉवर ज्याला म्हणतो मॉन्टेस्क्यूच्या सिद्धांताप्रमाणे, ते सेपरेशन ऑफ पॉवर तयार करून ठेवले, त्या चौकटीच्या बाहेर कोणालाही जाता येत नाही. पण आज काय झालेलं आहे, निरंकुश राज्यसत्ता तयार झालेली आहे. त्यांनी जसं म्हणा तसा कायदा होतो आहे. त्यांनी केलेल्या कायद्याला कुठेही तुम्हाला चॅलेंज करता येत नाही. जो कायदा तुम्ही पार्लमेंटमध्ये तयार करता तो कायदा जर तयार झाला असेल तर तुम्हाला आम्हाला त्या कायद्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करता येते. हा कायदा हा घटनात्मक नाही, हा कायदा घटनेचा विरोध करणारा आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे, असं सुप्रीम कोर्टामधून आपण आदेश पारित करून तो कायदा रद्दबातल करू शकतो. आज जे उदाहरण आहे वक्फ कायदा जो आता त्यांनी पारित केलेला आहे, आजचं उदाहरण आहे. हा वक्फ कायदा हा घटनेच्या विरोधातला आहे म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये या वक्फ कायद्याला चॅलेंज करण्यात आलेला आहे. आणि कमीत कमी 75-76 पिटिशन या वक्फ कायद्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दाखल आहे. पण होते काय, बाबासाहेबांनी जे म्हटलं आहे का कोणताही राजसत्ता जी असते, प्रधानमंत्री असो कोणी असो, तो निरंकुश होता कामा नये म्हणून त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी बाबासाहेबांनी सुप्रीम कोर्ट एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ही तयार केलेली आहे. सीएजी ही बॉडी तयार करण्यात आलेली आहे. सीएजीचा अर्थ काय होतो की सरकारला तुम्ही निवडून देता, आपण लोकांनी निवडून दिला आहे, पण तुमचा आमचा पैसा जो आहे, आम्ही आमच्या टॅक्समधून तयार केलेला पैसा, तुम्ही टॅक्स देता, मी टॅक्स देतो, सारी जनता त्याला टॅक्स देते. हा जो टॅक्समध्ये दिलेला जो पैसा असतो ह्या पैशाचा गैरवापर करू नये, कोणी आपल्या मनमार्जीप्रमाणे काही करू नये. जनतेच्या गरजेप्रमाणे तो पैसा खर्च व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे त्या पैशाचा विनियोग व्हायला पाहिजे, विद्यार्थ्यांना किती पैसे मिळायला पाहिजे त्याप्रमाणे त्या पैशाचा उपयोग व्हायला पाहिजे. हे संपूर्ण राज्यघटनेमध्ये आहे. पण तो जर उपयोग होत नसेल, मनमानी खर्च होत असेल, 800-8,000 रुपये कोटीचं विमान स्वतःसाठी खर्च करून पूर्ण जगाचा फेरफटका मारत असेल तर तो जनतेच्या पैशाचा उपयोग आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यघटनेमध्ये सीएजी नावाची एक संस्था आहे. त्या सीएजीला रिपोर्ट देता येते की हा पैसा अवास्तवरित्या खर्च करण्यात आलेला आहे, जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करण्यात आलेला आहे. आणि म्हणून सरकारवर ताशेरे ओढण्यासाठी सीएजी नावाची संस्था तयार करण्यात आलेली आहे. आणि त्याचप्रमाणे ही जी सीएजी नावाची जी संस्था आहे, ह्या सीएजी नावाची संस्था अनेक आपण पाहतो 2G स्पेक्ट्रम, कोलगेट हे कोणी बाहेर काढलेलं होतं. काँग्रेसचं सरकार असताना हे सारे प्रकरण बाहेर आले होते, सीएजीच्या माध्यमातून आले होते. त्यामध्ये बनवाबनवी झालेली होती. कारण जे लोक सीएजी मध्ये होते त्यांनी स्पेक्ट्रम काढला, तुझी कोलगेट काढलं, हे सगळे भारतीय जनता पक्षाचे आमदार झाले, मंत्री झाले होते. तर ही जी संस्था आहे, ही संस्था ती निष्पक्षपणे जर काम करू लागली तर सरकारच्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकते. परंतु आज ह्या सीएजी मध्ये त्यांनी आपले माणसं घुसवले आहेत, ज्युडिशरीमध्ये आपले माणसं घुसवलेले आहेत, त्यांनी सीबीआय मध्ये आपले माणसं घुसवलेले आहेत, त्यांनी इलेक्शन कमिशनमध्ये आपले माणसं घुसवलेले आहेत. आणि ह्या ज्या कॉन्स्टिट्युशनल ज्या बॉडी आहेत, ह्या सगळे कॉन्स्टिट्युशनल बॉडी जे आहेत
ह्या संपूर्ण कॉन्स्टिट्युशनल बॉडीवर RSSच्या लोकांनी, BJPच्या लोकांनी कब्जा केलेला आहे. आणि म्हणून जे राज्य सरकार, जे राज्यकर्ते आहेत, जे सरकारवर बसलेले आहेत, ते राज्य घटनेप्रमाणे काम करत नाही आहे. ते संघाच्या विचारसरणीप्रमाणे कामाला लागलेले आहेत. ते संघाच्या विचारसरणीप्रमाणे कामाला लागलेले आहेत. आणि म्हणून कोणी राज्यघटनेचं पालन करताना आपल्याला दिसत नाही. इव्हन राष्ट्रपती, राज्यपाल हे सुद्धा राज्यघटनेप्रमाणे काम करत नाही आहे. सुप्रीम कोर्टाने आता निवाडा दिला एका केसमध्ये, तामिळनाडूच्या एका केसमध्ये निवाडा दिला की राज्यपाल राज्यघटनेनुसार काम न करता पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करत आहे. भारतीय जनता पक्षाच्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाप्रमाणे काम करत आहे. राष्ट्रपती सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या आणि RSSच्या विचाराप्रमाणे काम करत आहे. राज्यघटनेप्रमाणे ते काम करत नाही. आणि हे सगळं प्रकरण जे आहे, आता असं बोलल्यानंतर काय होणार आहे? उलट संविधानाचा मग पुन्हा कसा वापर करायचा? तर मग उपराष्ट्रपती म्हणतो की सुप्रीम कोर्टाला, राष्ट्रपतीला आदेश देण्याचा अधिकार नाही आहे. तुम्हाला सुप्रीम कोर्टाला आदेश देण्याचा अधिकार आहे, तुम्हाला तुमचे जज बसवण्याचा अधिकार आहे. आणि त्या जजप्रमाणे मग आपल्या पद्धतीचे निवाडे करून घेण्याचा अधिकार आहे. राम मंदिराचा मुद्द्याचा निवाडा करून घेणे, 370च्या कायद्याचा निवाडा करून देणे, हे सगळे तुम्हाला करता येते. परंतु सुप्रीम कोर्टाने तुमच्यावर ताशेरे ओढले तर मग पुन्हा राज्यघटनेचा फायदा उचलायचा. अशा प्रकारचे मिंगलिंग अशी अवस्था करून टाकलेली आहे की या देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही राहील का नाही राहील, हा प्रश्न निर्माण झालेला. आज तीन कायदे तयार केले शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे तयार केले. तुम्ही आम्ही मागितले होते ते कायदे, आम्ही ते कायदे मागितले नव्हते, शेतकऱ्यांनी ते कायदे मागितले नव्हते. 4 कामगार कोण आणले, ते कामगारांच्या विरोधातले, कोणत्याही कामगारांनी ते मागितले नव्हते. आणि हे कोणी मागत असताना कायदे तयार करण्यात आले. मग मागितले कोण होते? हे कायदे मागितले ते कॉर्पोरेट कंपन्यांनी, हे कायदे मागितले ते कारखानदारांनी, हे कायदे मागितले होते जे तुमचं आमचं शोषण करणारी जी मंडळी आहे त्या लोकांनी कायदे मागितले होते. कारण त्यांच्या फायद्यासाठी हे कायदे तयार करण्यात आलेले होते. लोकांनी त्याचा विरोध केला, काही कायदे परतवून लावले आणि 4 कोटी पेंडिंग पडलेले आहे. म्हणजे या देशामध्ये कायदे करणारी बॉडी, जी तुम्ही निवडून दिलेली बॉडी आहे, राज्यघटनेच्या चौकटीमध्ये काम करत नाही आहे, हे स्पष्ट दिसते आहे. आणि म्हणून आपण सांगतो की संविधान वाचलं पाहिजे, राज्यघटनेची चौकट वाचली पाहिजे. ही जर चौकट संपली, तुमचे आमचे अधिकार संपणार आहे, तुमचं आमचं स्वातंत्र्य संपणार आहे. आणि म्हणून त्यांनी हे जे भांडवलदारांच्या समर्थनामध्ये, हे मनुवाद्यांच्या समर्थनामध्ये सगळ्या देशामध्ये नोट बंगाल सुरू केलेला आहे, त्याला कुठेतरी विरोध होणार आहे, मोठ्या प्रमाणात जनता उठाव करणार आहे. म्हणून त्याची सुद्धा व्यवस्था करून ठेवलेली आहे. आधी त्या देशामध्ये जुलमी कायदे आहेत, UAPA नावाचा एक कायदा आहे. आता तो नवीन कायदा महाराष्ट्र सरकार तयार करणार आहे, महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट. हा महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट आहे. म्हणजे हा पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट नाही आहे, हा स्पेशल पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट आहे. आणि हे स्पेशल पब्लिक कोण आहे? हे मनुवादी, स्वतःला स्पेशल पब्लिक समजतात. त्यांच्या विरोधात आंदोलन होणार आहे, त्यांच्या विरोधात उद्रेक होणार आहे, त्यांच्या विरोधात जनता रस्त्यावर येणार आहे. आणि त्यांना हे माहीत आहे, कारण आपण या जनतेच्या विरोधामध्ये सगळे कायदे तयार करत आहोत. या देशाची लोकशाही आपण संपवत आहोत, या देशातल्या गोरगरिबांची जमीन आम्ही हिसकत आहोत, आदिवासींना बेघर करत आहोत, त्यांचे गावाच्या गाव आम्ही उद्ध्वस्त करत आहोत, हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांना हे कळते हमला आमच्यावर होणार आहे. आणि त्यांच्यावर होणारा हमला थांबवण्यासाठी, तुम्हाला रोखण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट आणलेला आहे. तो जर कायदा या ठिकाणी लागू झाला तर आज आपण या ठिकाणी बोलतोय, तो गुन्हा होणार आहे. तुम्ही बसले आहात, तो गुन्हा होणार आहे. आम्ही सगळी मंडळी बसलेली या ठिकाणी आहोत, हे आम्ही गुन्हेगार ठरणार आहोत. आम्हाला बिहाइंड बार कधी करू शकतात. आणि बिहाइंड बार केल्यानंतर न्यायव्यवस्था त्यांनी कब्जा केलेली आहे, कुठेही तुम्हाला जमानत मिळू शकणार नाही, त्याची कुठेही वाच्यता करता येणार नाही. असे अनेक कायदे या देशामध्ये तयार करण्याचं काम या जुलमी सरकारने, जे सरकार केंद्रामध्ये बसलेलं आहे, जे सरकार राज्यामध्ये बसलेलं आहे, त्यांनी हे सगळे जुलमी कायदे तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून त्याला विरोध करण्याची गरज आहे. बाबासाहेब म्हणायचे, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. बाबासाहेबांना जे म्हटलं आहे, शिका म्हणजे काही अकॅडमिशियन बनू नका. बाबासाहेबांना तुम्हाला शिका, तुम्हाला जे एवढं शिक्षण घेता ते शिका, पण शिकल्यानंतर तुम्ही समाजाला सुद्धा शिका. समाज कसा आहे तुमचा, तुमचे लोक गावाकुसाबाहेर काय राहतात, तुमच्या लोकांना शिक्षण काय मिळत नाहीये, तुमच्या लोकांना शेतकऱ्यांचा अंगावर कपडा काय राहत नाहीये, त्याला राहायला घर काय मिळत नाहीये, याचा अंदाज घेण्यासाठी तुम्हाला शिक्षणाची गरज असते, हे बाबासाहेब म्हणायचे. समाजाला शिका, समाजामध्ये जातीभेद काय, उच्च नीच काय, याचे कारण काय आहेत आणि कोणी हे घडून आणलेलं आहे, याचा अभ्यास तुम्हाला करण्यासाठी बाबासाहेब शिका म्हणत होते. आणि ते सगळे उलटवून लावण्यासाठी
संघटित होण्याचा तुम्हाला उपदेश बाबासाहेब करायचे। आणि जेव्हा तुम्ही संघटित होता तेव्हा तुम्हाला संघर्ष करण्याची गरज असते। आपोआप काही या देशामध्ये घडणार नाही आहे। तुम्ही म्हणत असाल देगा हरी घातल्यावर असं होत नाही, तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, तुम्हाला रस्त्यावर येणार आहे। तुम्हाला संसदेमध्ये तुमचा माणूस जाऊ नये याची पूर्ण व्यवस्था देशामध्ये केलेली आहे, पण तुम्हाला सडकेवरच्या संघर्षाला कोणी थांबवू शकत नाही। आणि म्हणून तुम्ही संघटित झाल्याशिवाय संघर्ष होऊ शकणार नाही, रस्त्यावरचा संघर्ष तुम्हाला करता येणार नाही। आणि म्हणून बाबासाहेबांनी जो उपदेश दिलेला आहे, या देशाची लोकशाही जिवंत ठेवायची असेल, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य जर जोपासायची असेल, तुमच्या शिक्षणाचा अधिकार कायम ठेवण्याचा असेल, या देशाच्या शाळा, या देशाचं पब्लिक सेक्टर, या देशाच्या आदिवासींचे हक्क हे तुम्हाला जर सुरक्षित ठेवायचे असेल तर तुम्हाला रस्त्यावर येण्यावाचून दुसरा मार्ग शिल्लक राहणार नाही। आणि म्हणून तुम्हाला संघर्षाची अत्यंत आवश्यकता आहे, हे बाबासाहेब तेव्हाच सांगून गेले आहे, तुम्हाला समजलं पाहिजे। आणि तुम्ही संघर्ष करण्यासाठी तेव्हा रस्त्यावर याल जेव्हा तुम्ही समजाल आमचं शोषण काय होते आहे, आम्हाला कोण मारवते आहे, आम्हाला आपला शत्रू कोण आहे, आपला मित्र कोण आहे याची जाणीव तुम्हाला शिक्षणामधून मिळणार आहे। आज तुम्हाला तुमचा मित्र कोण आहे आणि तुमचा शत्रू कोण आहे हे समजत नाही, आणि तुम्ही जे आपलं शोषण करणारे लोक आहेत, धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने शोषण करणारे लोक आहेत, त्यांच्या सेनेमध्ये आपण दाखल झालेलो आहोत। त्यांच्या सेनेमध्ये आज आपले लोक आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दंगे करतो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुसलमानांच्या घरावर हल्ले करतो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कोणाच्या घरावर बुलडोजर चालवतो। हे जे आज देशामध्ये सातत्याने सुरू आहे हे तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे। तुम्ही आम्ही जेव्हा रस्त्यावर येतो, संघर्ष करतो, तेव्हा सरकार तुमच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतात। शेतकऱ्यांनी त्या पंजाबमध्ये, हरियाणामधल्या लोकांनी दिल्लीमध्ये येण्यासाठी जेव्हा आपलं आंदोलन सुरू केलं, आपल्या शेती कायम ठेवण्यासाठी, अधिकार कायम ठेवण्यासाठी, ह्या सरकारने त्यांच्या रस्त्यामध्ये मोठे मोठे खिळे गाठले, सिमेंटचे बॅरिकेड्स उभे केले। म्हणजे सरकारने दमनशाही करायची, दडपशाही करायची, आणि लोकांनी त्याला विरोध करू नये, लोकांनी बोलू नये। राज्य सत्तेला स्वतः हिंसक व्हावं आणि जनतेकडून शांततेची अपेक्षा करावी असं कधी होत नाही। जनता कधी हिंसक कधीच होत नाही जोपर्यंत राज्य सत्ता त्यांच्यावर अत्याचार करत नाही, जोपर्यंत राज्य सत्ता त्यांच्यावर हमलावर होत नाही तोपर्यंत जनता हमलावर होऊ शकत नाही। म्हणून हे जनतेला हिंसक करण्यासाठी, जनतेला टेररिस्ट बनण्यासाठी, जनतेला अर्बन नक्सल करण्यासाठी हे नवीन नवीन कायदे आणून जनतेला जागरूक करण्याचं काम या देशामध्ये हे संपूर्ण सरकार, केंद्रातलं असो की महाराष्ट्रात असो, यांचा प्रयत्न सुरू आहे। आणि म्हणून तुम्ही आणि गोरगरीब कष्टकरी लोकांचे प्रतिनिधी आहोत, आपण सगळे लोक एक आहोत, संघटितपणे आपल्याला एकत्र यावं लागणार आहे। आणि हा जो मनुवाद्यांचा, भांडवलवाद्यांचा डाव आहे, आपल्याला उधळून लावला पाहिजे। हा जर आपण उधळून लावला नाही या देश एक संघ सुद्धा राहू शकणार नाही, कारण या देशामध्ये आधीच अनेक देश आहेत, मग जातीच्या नावानं असो की धर्माच्या नावानं असो, हे अनेक देश तुम्हाला एक संघ राहावं लागणार आहे। हे एक संघ तेव्हाच राहू शकेल जेव्हा आपलं संविधान एक संघ राहील, जेव्हा आपलं संविधान सुरक्षित राहील। आणि म्हणून मी आपणास विनंती करतो, बराच वेळ झाला, जास्त अनेक मुद्दे अजून व्यक्त आहेत आपल्याला, पण वेळ नाही आहे। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की येणारा काळ हा फार कठीण आहे, रात्रभरीची आहे, तुम्हाला सावध होण्याची गरज आहे। म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने शत्रू ओळखा, शत्रूच्या कंपतून बाहेर या, दुश्मनांच्या कंपतून बाहेर या आणि आपली एक स्वतंत्र सेना उभी करा त्या दुश्मनांचा घात करण्यासाठी। आणि जोपर्यंत आपण करणार तो आपण संविधानाचं रक्षण सुद्धा करू शकणार नाही। तेवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। त्याचप्रमाणे मला या ठिकाणी आयोजकांनी आमंत्रित केलं, विजय ठाकरेजी, प्रवीण नागरकरजी, दिनेश निकोसेजी, विजय बाबुळकरजी यांचे मी आभार मानतो आणि माझी 2 शब्द संपवतो। धन्यवाद। घरी बसून आरामशीर निवांतपणे आपलं पेन्शन असेल किंवा आमचे वकील साहेब आहेत ते सुद्धा आपली प्रॅक्टिस करतात, आरामशीर घरी राहू शकले असते। आमचे भाऊ आहेत बबनरावजी बावळकर, सपत्नीगिरी उभे आहेत, आलेले आहेत, उपस्थित आहेत, ते सुद्धा एवढ्या पोटतिडकीने या सर्व कार्यामध्ये स्वतःला झोकून देण्याचं कारण एकच आहे की तळागाळामध्ये विचार जायला पाहिजे। आपण विनाकारणच माद्रीच्या लग्नात आपण उंदराचा डान्स सुरू आहे, काय होईल, आपली हत्या झाल्याशिवाय राहणार नाही, नक्कीच आहे, ठरलेलं आहे। आणि म्हणून या विचारापासून परावृत्त व्हावं, समतामूलक जे विचार आहे ते समाजामध्ये रुजावे, कशासाठी तर तळागाळातील सर्व लोकांना विकास करता यावा, व्यक्तिगत विकास, पर्यायाने समाजाचा विकास व्हावा, तरच हा समाज प्रगतीपथावर जाईल। सरकारला आपण मायबाप सरकार म्हणतो यासाठी नाही की ते आपले मायबाप आहे ते म्हणतील तसं वागायचं आहे, एवढ्यासाठी नाही आहे। आईला मूल देते, निसर्गाने मूल दिलेलं आहे,
ती कधीच त्यावरती राग व्यक्त करत नाही त्या मुलावरती. लहान असताना त्याचं संगोपन करते. ती त्या मुलासाठी नाही म्हणून तर तिला एक शक्ती दिली असते, तिला ती शक्ती जागृत होते आणि त्या मुलाप्रती ती आपले ममता जागृत होत असते तिची. ती ममता या सरकारमध्ये असायला पाहिजे. सोशल वेलफेअर स्टेट, समाज कल्याणकारी राज्य, समाजाचं हित ज्यामध्ये असेल ते हितच सरकारकडून जोपासले जावं. ती एक विनोदी एक आपली क्लिप फिरून आलेली आहे याच्यावरती, व्हॉट्सअपवरती. पाण्याचा दुष्काळ का पडते तर एका दारूच्या छोट्याशा शिशीला 17 लिटर पाणी पाहिजे, तो विनोदाचा भाग आहे. असो, मागे बऱ्याचदा जे दारूबंदी वगैरे होते त्या दारूबंदीमध्ये सरकारमधलेच मंत्री येऊन बोललेले आहेत की जर सरकारने दारूबंदी जर केली तर किती 1000 कोटी सरकारचा टॅक्स बुडेल. काय करायचं टॅक्सचं? मग घराघरात झगडे लावायचे. हा सगळा भाग जो आहे, असो, हे सगळं चालत राहणार आहे आणि हे तोपर्यंत चालणार आहे जोपर्यंत आपण जागृत होत नाही. आज जे वक्ते इथे आलेले आहेत ते यासाठीच समाज जागृती व्हावी, कार्यक्रमाचं आयोजनच त्यासाठी झालेलं आहे. उद्याचा विषय आहे भारतीय संत चळवळीचा संविधानावरील प्रभाव. लवकरात लवकर कार्यक्रम सुरू करण्याची आम्ही कोशिश करू. यामध्ये आपण सर्वांनी यायचं आहे. बोलणं आता आपल्या टेकाडी साहेबांशी बोललो मी, चालतं 2 शब्द काढले. अकबराच्या दरबारामध्ये तानसेन म्हणून एक गायक होते. अकबराने सांगितलं की तुम्हाला दरबारात गायचं आहे. तानसेनाने सांगितलं गातो खरं, परंतु जो कोणी मी गायन सुरू केल्यावर वा वा मान हलवेल त्याला फाशी द्यावं लागेल. कबूल आहे? वा वा. मग दरबार भरला, गायन सुरू झालं. तानसेन गाऊन राहिलेले होते आणि मग ते ऐकणारे ऐकून राहिले. त्यातल्या सर्व लोकांना सूचना केली होती मान हलवायची नाही, फाशीची सजा पक्की आहे. टाईट बसून बिलकुल सगळेच्या सगळे मान हल्ले नाही पाहिजे म्हणून. स्थिर. त्यातले काहींना काही जमलं नाही, ते झाले तल्लीन त्या गायनामध्ये, मिळले वावा करायला. उचलले सगळे शेंड्या धरून बाजूला, काढले वावा करणारे. बाकी यांना सांगितलं जा तुम्ही घरी. आणि ज्यांना त्या बाजूला काढलं त्यांना सांगितलं उद्या या मैफिलीमध्ये तुम्हीच पाहिजे होते या तानसेनांना. तशी आजची स्थिती झालेली आहे. कार्यक्रम बरेच आम्ही अटेंड केलेले आहे, आयोजित केलेले आहे, पाहतो आहे. बोटावर मोजण्यालायकच गर्दी राहणार आहे. उद्या पण ज्यांना वाटते त्यांनी यायचं आहे, ज्यांना वाटते त्यांना नाही यायचं त्यांनी निवांत घरी राहायचं आहे. बघूया पुढे आग लागल्यावरती. आज जर आपल्याला पावसापूर्वी वळण बांधण्याची जर गरज वाटत नसेल तर बघू उद्या काय होईल. ते आपले गमिले बालट्या घेऊन घरभर धावत तसं मग ते गळलेलं धरायला. असो, उद्या सर्वांनी यायचं आहे. आणि इथे हा कार्यक्रम संपलेला आहे. तत्पूर्वी मी आमचे मित्र श्री विजयराव ठाकरे यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचं आभार आपण व्यक्त करावं आणि कार्यक्रमाचा समारोप करावा. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष काळे साहेब, तसेच उद्घाटक खोब्रागडे साहेब, हे आपल्याला मार्गदर्शन, मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. प्रमुख वक्ते नागेशजी चौधरी, संपादक बहुजन संघर्ष पाक्षिक, तसेच सुभाषजी काळबंडे आणि टेकाडे साहेब आणि इतर मंचकावरती मान्यवर बसलेले मंडळी, त्यांचे पण आभार मानतो. आणि सर्व उपस्थित श्रोते मंडळी यांचे पण आभार मानतो आणि आभार. कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.